वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते। आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला वंदन करून मी बोलायला सुरुवात करते। प्रार्थना आधी गीतेची म्हणूया आपण। ओम 4 ओळी म्हणते। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। गीतेचा अभ्यास तर आपला चालूच आहे। त्यामध्ये मध्ये काहीतरी वेगळं आपण नेहमी बोलत असतो। कधी कुठला सण झाला किंवा काही कुठला कोणाची संतांची पुण्यतिथी असेल त्यांचं स्मरण आपण करतो, किंवा कुठेतरी आपण जाऊन आलो तर त्याबद्दल आपण काहीतरी थोडंसं बोलत असतो। तर तसंच आज पण आपल्याला बोलायचं आहे ते पॉंडिचेरीबद्दल। पॉंडिचेरीला मी जाऊन आले आणि मला पण याच्या आधी काही या स्थानाचं महात्म्य विशेष असं काही माहिती नव्हतं। पण अनघाताईंनी आमच्या पॉंडिचेरीला जाण्याचं आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि त्यांनी श्री अरविंदोंचा अभ्यास केला। श्री माताजींचं चरित्र, श्री अरविंदांचं चरित्र याचा संपूर्ण अभ्यास त्यांनी केला आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची थोडीशी माहिती कळली आणि जाण्याचा योगही आला। आणि अनुभव म्हणाल तर मी अतिशय लहान आहे, त्यामुळे अनुभव घेण्याची माझी एवढी पात्रता नाही आहे। पण संतांचे अनुभव आपण नेहमी ऐकत असतो आणि ते ऐकल्यामुळे आपल्या जाणीवा ह्या कशा होतात, उन्नत होतात असं म्हणतात। त्यामुळे नेहमी संतांचं चरित्र ऐकावं, संतांच्या अनुभूती, त्यांना काय अनुभूती आल्या त्या पाहाव्या, त्यांचं चरित्राचा अभ्यास करावा असं एक आपल्याला सांगितलं जातं। आणि म्हणून मग तिथे जे वक्ता आलेले होते त्यांनी पण आम्हाला बरंच सांगितलं आणि अनघाताईंनी मला त्यांच्या वह्या दिल्या आहेत। त्यांनी जे चरित्र लिहून काढलं त्या आधारे थोडंसं बोलावं तुमच्याशी आणि सगळ्यांना पॉंडिचेरीचं स्थान महात्म्य काय आहे, श्री अरविंदो कोण होते, श्री माताजी कोण होत्या, त्यांनी काय कार्य केलं याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी असं मला वाटलं। म्हणून हा एक अल्पसा प्रयत्न मी करणार आहे आज। तर सुरुवातीचंच मला एक असं आवडलं ते की ह्या स्थानाचं महात्म्य काय आहे। तर त्यांनी असं सांगितलंय की नील आर्मस्ट्रॉंग हा जेव्हा चंद्रावर गेला म्हणे, तर चंद्रावर गेल्यानंतर त्यांनी तिथून पृथ्वीवर बघितलं, चंद्रावर पाऊल ठेवलं आणि तिथून पृथ्वीचं अवलोकन केलं। तर ते चंद्रावरून पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत होते आणि ते सांगत होते की मला पृथ्वीवर काय काय दिसतंय। तर त्यांना पृथ्वीवर एक असा प्रचंड असा तेजस्वी तेजोगोल दिसला म्हणे। आणि त्यांनी नील आर्मस्ट्रॉंग यांनी खालच्या त्या पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांना विचारलं की ते म्हणाले की मला एक असा ऑरा दिसतोय पृथ्वीवर चंद्रावरून, तर हे नक्की काय आहे याचा तुम्ही शोध घ्या। आणि मग पृथ्वीवरच्या त्या शास्त्रज्ञांनी आपल्या सगळ्यांनी शोध घेतला की काय आहे बरं हे। आणि त्या ठिकाणी त्यांच्या असं लक्षात आलं की हे श्री अरविंदांचं समाधी स्थान आहे। ते पॉंडिचेरी होतं आणि त्या पॉंडिचेरीच्या आजूबाजूला एक असं तेजस्वी तेजोवलय दिसलं त्यांना आणि हे चंद्रावरून त्यांना दिसलं। म्हणजे ह्या स्थानाचं महात्म्य केवढं असलं पाहिजे बघा तुम्ही। आणि हे अरविंद जे होते यांचं आता थोडक्यात चरित्र तर खूप मोठं आहे, एवढं का सांगणं तर काही शक्य नाही आहे, पण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते की हे अरविंद जे होते ह्यांचे वडील डॉक्टर कृष्णघन घोष असं त्यांचं नाव होतं। बंगालमध्ये ते राहत होते। अतिशय महत्त्वाकांक्षी होते। मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झालेले होते आणि उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले।
आणि अतिशय हुशार असल्यामुळे त्यांना त्या परदेशामध्ये राहिल्यानंतर अनेक पदवी वगैरे त्यांनी ग्रहण केल्या आणि परत भारतात आले. पण आल्यानंतर त्यांना त्या पाश्चात्य संस्कृतीने एवढं वेड लावलं की ते म्हणाले की पाश्चात्य संस्कृती ही किती चांगली आहे आणि आपला भारत म्हणजे काही मागासलेला देश आहे असं त्यांना वाटायला लागलं. खरं तर जन्म त्यांचा भारतातला होता, पण त्या पाश्चात्य संस्कृतीचा सगळा भूलभुलैयामध्ये तिथले असलेल्या भौतिक विज्ञानाच्या पूजेमध्ये ते रमून गेले असं म्हणायचं. आणि मग त्यांना असं वाटलं की आपला देश मागासलेला आहे, आपला हा देश दुर्दैवी आहे, त्याच्या कुडीत काही प्राणच नाही आहे आणि नुसताच काश्मीरपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पसरलेला एवढा विस्तीर्ण आपला देश आहे, पण त्याच्यामध्ये काही विकास नाही आहे असं त्यांना वाटायला लागलं, मागासलेला देश आहे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, स्वदेशी आल्यानंतर देशबांधवांच्या बौद्धिक उद्बोधनाला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी की पाश्चात्य जीवनच कसं चांगलं आहे, युरोपियन शिक्षण पद्धतीच कशी उत्तम आहे ह्याचा त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली. मग काही दिवसांनी त्यांचा विवाह झाला. मग विवाह झाल्यानंतर त्यांनी 2 पुत्ररत्नांना जन्म दिला आणि त्यांची पत्नी ही खूप छान होती, म्हणजे दिसायला छान होती, उच्च शिक्षित होती आणि तिचे जे वडील होते ते म्हणजे अगदी विरुद्ध. म्हणजे हे जे होते कृष्णघन घोष, हे म्हणजे अरविंदांचे वडील, तर हे मात्र पूर्ण पाश्चात्य संस्कृतीचे पुरस्कर्ते. आणि त्यांचे जे सासरे होते ते कसे होते, तर ते पूर्ण परमार्थी होते आणि भारतीय संस्कृतीचा त्यांना एवढा अभिमान होता. त्यांचं नाव होतं राजनारायण बोस. भारतीय संस्कृतीचा त्यांचा खूप अभिमान होता त्यांना. बंगालमध्ये त्यांचं नाव सगळीकडे दुमदुमत होतं आणि आपला देश तेव्हा पारतंत्र्यात होता, त्यामुळे त्या आपल्या देशाला सावरण्याचं काम ते करत होते. असे हे सासरे त्यांना भेटले. त्यांचं नाव होतं राजनारायण बोस. म्हणजे त्यांच्या आईवर ते संस्कार, म्हणजे अरविंदांच्या आईवर मात्र ते संस्कार होते आणि त्यांना पती जे मिळाले होते ते मात्र पूर्ण पाश्चात्य संस्कृतीचा त्यांना अभिमान होता, असं ते जोडपं होतं. मग त्याच्यानंतर काय झालं की ही जी होती स्वर्णलता, तिचं नाव, आईचं नाव होतं स्वर्णलता. अत्यंत लावण्य होती, वडिलांची खूप लाडकी होती आणि तिला सर्वजण स्वरूप सुंदरी असं म्हणत. ती सुविद्य होती आणि शिवाय काव्य शास्त्र विनोदात सुद्धा रमणारी होती. अतिशय तरल साहित्य संवेदना असणारी आणि तिनेही विपुल कथालेखन केले होते. म्हणजे आपण म्हणतो ना की आई वडिलांचा वारसा कसा येतो, तर वडिलांची बुद्धिमान तर होतेच वडील, ती पण ह्यांच्याकडे आली अरविंदांकडे. आईचा कलात्मक जो स्वभाव होता तो पण आला त्यांच्याकडे आणि धर्मपरायण होती ती. आणि पण नंतर काय झालं, ती मानसिक रोगाने ती थोडीशी पीडित झाली आणि शेवटी मग म्हणजे अतिशय आजारी होती ती त्यांची आई. आणि हे डॉक्टर कृष्णघन घोष जे होते हे 1869 साली इंग्लंडला गेले आणि जाताना केशवचंद्र सेनांची सोबत त्यांना लाभली. जाताना राजनारायण बोसांनी आपल्या जावयाला पूर्वसूचना दिल्या होत्या की पाश्चात्य जीवन, त्यातील सर्व मोक्याच्या आणि धोक्याच्या जागा त्यांनी सांगितल्या होत्या. कारण आपण आत्ताही बघतो की आपली मुलं भारतीय बुद्धिमान असतात, हुशार असतात आणि ते त्या देशात जातात आणि तिथलेच रहिवासी होऊन जातात. ते जर भारतात आले तर आपल्या भारतीय लोकांना आपल्या देशाला त्यांचा उपयोग होऊ शकतो, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या ज्ञानाचा, पण ते तिथेच राहतात. त्यामुळे ह्या सासऱ्यांनी त्यांना सगळं सांगितलं होतं की आपल्या मायभूमीला विसरू नका, हे त्यांना सांगितलं होतं. डॉक्टर घोषांनी परदेशी जाण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या दिमतीला एक नर्स ठेवली होती, कारण ती आजारी होती ना, आणि इंग्लिश रीतिरिवाज आपल्या पत्नीने शिकावे यासाठी ही योजना केली होती. म्हणजे भारतात राहून सुद्धा भारतातले संस्कार आपल्या मुलांवरही झाले नाही पाहिजे, आपल्या पत्नीनेही त्यामध्ये भाग घेतला नाही पाहिजे, असा त्यांचा एकंदर स्वभाव होता. आणि हे जे कृष्णधन घोष आहेत हे 2 वर्ष स्कॉटलंडमध्ये राहिले आणि मग विदेशी जीवन पद्धतीशी ते एकरूप झाले.
आणि स्वदेशी आल्यानंतर त्यांनी विदेशी संस्कृतीने त्यांच्या मनात घर केले आणि त्यांच्याच पावलाने ती घरात येऊन राहिली, विदेशी संस्कृती. मग त्यांचं घरसुद्धा अगदी सगळीकडे इंग्लिश अधिकारी असायचे, नोकरसुद्धा त्यांनी इंग्लिश बोलणारे ठेवले होते की आपल्या मुलांवर काय अजिबात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला नाही पाहिजे. बंगाली भाषासुद्धा त्यांच्या मुलांना येत नव्हती, त्यांना जी भाषा येत होती ती सगळी इंग्लिशच येत होती. अशा प्रकारे त्यांनी सगळं केलं होतं. परंतु ते डॉक्टर होते, डॉक्टर कृष्णघन घोष डॉक्टर होते, त्यामुळे स्वभावही त्यांचा प्रेमळ होता, गोरगरिबांना मदत करणारे होते, समाजसेवक होते, इतरही त्यांच्याकडे बरेच सद्गुण होते. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे स्थलांतर व्हायचे आणि मग कुठे कुठे ते जायचे. आणि श्री अरविंदांचा जन्म झाला तो दिनांक 15 ऑगस्ट 1872 रोजी झाला. म्हणजे हा पण योगायोगच म्हटला पाहिजे की आपली भारतमाता जेव्हा स्वतंत्र झाली 15 ऑगस्टला, तोच त्यांचा जन्मदिवस होता अरविंदांचा. 15 ऑगस्ट 1872 होता. आणि मग सूर्योदयापूर्वी 1 तास असा, म्हणजे 4:50 असा अरविंदांचा जन्म झालेला आहे. म्हणजे हे त्यांना लाभलेलं तिसरं पुत्ररत्न होतं. आधी 2 भाऊ होते मोठे त्यांना, आणि हा तिसरा मुलगा होता. स्वर्णलता देवींना हवी होती कन्या, पण झाला पुत्र, असं होतं बऱ्याच वेळा. तसं त्यांच्या बाबतीत झालं होतं. पण पुढे हा म्हणजे हे एक अमोल रत्न त्यांच्या पोटी आलं होतं. ह्याची जाणीव त्यांना तेव्हा नव्हती. तेव्हा असं वाटलं त्यांना की आपल्याला मुलगी व्हायला हवी होती, पण मुलगा झाला. पण पुढे या मुलांनीच केवढं मोठं कार्य केलेलं आहे ते मात्र त्यांना काही मग त्या काही राहिल्या नाही किंवा त्यांना काही ते बघता आलं नाही. डॉक्टर कृष्णधनांचा संसार बहरू लागला. विनयभूषण त्यांचा पहिला मुलगा होता विनयभूषण, दुसरा होता मनमोहन आणि तिसरा होता अरविंद, म्हणजे त्याला अरू असं म्हणायचे. मग नंतर त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव होतं सरोजिनी, आणि सर्वात शेवटचा होता बारिंद्र. अशी 5 मुलं त्यांना झाली. तेजाने तळपणारी ही 5 नक्षत्रेच जणू काही होती. डॉक्टरांना आपल्या मुलांचा अभिमान वाटत असे आणि आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातही ते मुलांची विचारपूस करीत. नोकरांचा मुलांवर प्रभाव पडतो म्हणून त्यांनी हुशार नोकर ठेवले होते आणि त्यांनी मुलांशी कोणत्या भाषेत बोलावे हे सुद्धा डॉक्टर आधीच ठरवीत असत. म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा आपण म्हणतो ना की आपल्या नशिबात जे असेल किंवा पूर्वसंचितात जे काय असेल तेच घडतं. ते ह्या अरविंदांच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि मग कालबाह्य संस्कार, रूढ विचार, समाजातील कर्मकांड या पाऊल वाटेने त्यांना मुळीच जायचे नव्हते. पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा स्वीकार आणि अनुसार एवढंच त्यांचं ध्येय होतं. मग जसजशी मुले मोठी होऊ लागली तसतसा शिक्षणाचा प्रश्न येऊ लागला. त्या क्षणी त्यांना आठवले दार्जिलिंग आणि तेथील कॉन्व्हेंट स्कूल. आयरिश मिशनने चालवले ते विद्यालय भारतातील इंग्लिश अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी होते आणि काही सधन सुविद्य आणि प्रगत भारतीयही आपली मुले त्या शाळेत धाडत. तर त्यांनी त्या पद्धतीने त्या शाळेमध्ये मुलांना पाठवलं. डॉक्टर घोषांनी आपल्या 3 मुलांना त्या शाळेमध्ये दाखल केलं. जवळच्या वसतिगृहातच त्यांना राहावे लागे. शाळेतील अध्यापन पद्धती, वसतिगृहातील रीतीभाती सर्वस्वी पाश्चात्यच होत्या. या गोष्टीचा सराव घरीच झाल्यामुळे शालेय वातावरणात ही मुले लवकरच रुळली. डॉक्टरांची मुले बंगालमध्ये राहून बंगाली राहिली नाहीत. मातृभाषेचा एक शब्दही त्यांना येत नव्हता. बंगालमध्ये राहिली पण बंगाली भाषा येत नव्हती त्यांना, आणि त्यांचे आजोबा एवढे बंगालचे पुरस्कर्ते होते तरीसुद्धा वडिलांच्या ह्या सगळ्या पद्धतीमुळे ते पूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीचाच अंगीकार त्या मुलांवरही ते संस्कार झालेले होते. बंगाली माणसाचं घरही त्यांनी कधी डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. कधी आजोळी गेले तर बंगाली शब्द त्यांच्या कानावर तेवढे पडायचे आणि ती परिभाषाच त्यांना कळायचं नाही म्हणजे, आणि बंगाली पण त्यांना समजत नव्हतं. तर अशी ही मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती आणि दार्जिलिंगला हिमालयाचा पायथा, अत्यंत निसर्गरम्य सुंदर असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्री अरविंदांना अनेक अर्थांनी उपकारक ते ठरलं.
तो जो निसर्ग होता, त्या निसर्गाशी बोलण्याची त्यांची कवित्व त्याच्यातून स्फुरू लागलं. म्हणजे लहानपणापासूनच अरविंदांचा स्वभाव कसा होता ते आपल्याला ह्याच्यातून आता कळेल की ते स्वभावताच कसे होते, एकांत प्रिय होते. म्हणजे जो असा मोठा माणूस असतो तो कसा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो, त्याप्रमाणे त्यांचं ते वागणं होतं. आणि अंतर्मुख होते, नंतर एकांतात राहायचे, सौंदर्यलक्षी आणि चिंतनशील होते. आणि या त्यांच्या स्वभावाचे पोषणच या वातावरणाने घडले दार्जिलिंगमध्ये. वृक्षवल्लींची त्यांची सोयरीक झाली, पाषाणातील प्रवचने त्यांनी ऐकली, निर्झराचे संगीत त्यांनी ऐकले. म्हणजे कोमल मन होतं त्यांचं. बाकीची मुलं जेव्हा क्रीडांगणावर खेळायची वगैरे तेव्हा हे मात्र एकांतात बसायचे आणि काहीतरी उपक्रमात मुलं खेळायची, पण अरविंद मात्र दूर कुठेतरी जाऊन बसायचे आणि चिंतन करायचे. असा त्यांचा स्वभाव होता. असा काळ धावत होता, मुलांचे वय समज वाढीला लागत होती. त्यांच्या विकासनाला दार्जिलिंगचे विद्यालय अपुरे पडले असे वाटू लागले. म्हणजे हळूहळू त्यांचं ते शिक्षण घेण्याची जी पद्धत होती ते पटापट, त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप होती आणि ते पटापट सगळं शिकत होते. त्यामुळे मग एके दिवशी काय झालं म्हणे की ते राहत होते हे डॉक्टर घोषांचे जीवाभावाचे जे एक मित्र होते त्यांच्याकडे ते राहत होते. त्यांनी त्यांना सहाय्य केलं होतं. मॅचेस्टर येथील साहेबांचे नातेवाईक ते होते. ते या मुलांचा मनोभावे सांभाळ करतील असे अभिवचन लॅझियरनी डॉक्टरांना दिले. डॉक्टरांनी सर्व गोष्टींचे गणित मांडले, मनाशी विचार केला आणि एके दिवशी सहकुटुंब सहपरिवार विलायतेला जाण्यासाठी बोटीत पाय ठेवले. आणि म्हणजे ते त्यांच्या कामासाठी म्हणून नंतर निघून गेले आणि मुलांना मात्र इकडे ठेवलेलं आहे. ही यात्रा अत्यंत सुखद झाली, कारण सदैव व्यवसायात गुंतून गेल्यामुळे यावेळी ते सगळ्यांना घेऊन परदेशात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, वडिलांनी त्यांच्या. थोड्याच दिवसात डॉक्टर आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह भारतात परत आले. त्यांचा तो प्रवास सगळा सांगितलेला आहे. आणि मग आई वडील निघून गेल्यावर मागे राहिली ती 3 मुले. 3 मुलांना त्यांनी विद्यार्जनासाठी महत्त्वाकांक्षा बाळगणारी ही जी मुलं होती, ते जे 3 मोठे भाऊ होते त्यांना डॉक्टर घोषांनी रेव्हरंड साहेबांना कोणत्याही कारणास्तव कसलाही भारतीय संस्कार करू नये असे बजावले होते. जे सुरुवातीपासून आपण सांगतोय तसंच त्यांनी केलं होतं. पण कोणताही धर्मविचार त्यांच्या मनावर बिंबवू नये, पुढे त्यांचा धर्म त्यांनीच निवडावा असं त्यांनी त्यांना सांगितलं. अरविंदांचे मॅचेस्टर येथील 5 वर्षाचे वास्तव्य रेव्हरंड ट्रिवेट साहेबांच्या छत्रछायेमध्ये गेले. त्यांनी अरविंदांना पुत्रवत लेखून त्यांचा योगक्षेम चालवला. हे व्यवसायाने पुरोहित होते, पण वृत्तीने मात्र श्रद्धावंत होते, ज्यांच्याकडे ते राहिले. लॅटिन भाषेचे ते ख्यातनाम पंडित होते. अरविंदांना त्यांनी लॅटिन भाषेचे व्याकरण व उच्चारण शिकवले. इंग्लिश भाषेवर पण त्यांचे प्रभुत्व होते. म्हणजे लॅटिन शिकले, इंग्रजी शिकले, ती भाषा ते अरविंदांना शिकवू लागले. या दोन्ही भाषांचे बारकावे अरविंदांनी काळजीपूर्वक अभ्यासले. मासा जसा पाण्यात सहजतेने संचार करतो त्या सहजतेने अरविंद लॅटिन लिहू आणि बोलू लागले. म्हणजे चित्ताची संस्कार क्षमता, बुद्धीची प्रखरता व मनाची एकाग्रता जर आपल्याकडे असेल तर काय होऊ शकतं हे यांच्या चरित्रावरून आपल्याला कळतं. म्हणजे ते कुठलीही गोष्ट अशी पटकन ग्रहण करायचे. सभोवतालचे वातावरण अनौपचारिक होते, त्यामुळे अनेक विषयात अरविंद सहजतेने विहार करत होते. चाकोरीबद्ध जीवन ते जगत नव्हते. अरविंदांना फक्त वाचनाचा छंद होता, त्यामुळे अभ्यासिकेत बसून ते पुस्तकं वाचून काढत. वाचन हे त्यांचे अन्नपाणी होते, एवढी त्यांना प्रचंड आवड होती वाचनाची. आणि योग्य वेळी मनाची मशागत झाल्यामुळे अक्षर व अभिजात साहित्याचा आस्वाद घेण्याची क्षमता अरविंदांच्या अंगी भिनली होती. ड्रिवेट साहेबांच्या संगतीत त्यांनी शेली, कीट्स, शेक्सपियर यांच्या साहित्याचा धांडोळा घेतला. अशा रीतीने एक चित्ताची कळी उमलत बहरत चालली होती. त्यांच्या अंगी असलेला काव्याचा अंकुर पल्लवित झाला आणि याच वयात, म्हणजे किती लहान होते ते, पण याच वयामध्ये रसवंतीने देखणे रूप धारण केले.
म्हणजे वाणी त्यांची, की त्या वाणीला काव्यस्फुरण व्हायला लागलं त्यांच्या. त्याचवेळी आपणही एखादे महाकाव्य लिहायचे का? अनेक लेखक त्यांनी मोठे मोठे हे वाचले होते. शेक्सपियर आहे, आणि कीट्स, शेली, ह्या सगळ्यांचं वाङ्मय वाचलं होतं इंग्लिशमध्ये, आणि त्यामुळे ते सगळं त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि त्यांनाही असं वाटलं की आपण काहीतरी काव्य लिहावं. आणि हाच पुढे मोठा महाकवी झालेला आहे. त्यांनी आपलं सावित्री हे महाकाव्य त्यांनी लिहिलेलं आहे अरविंदांनी. ते इतकं अवघड आहे सावित्री महाकाव्य. दार्जिलिंगच्या वातावरणात वाढीस लागलेली त्यांची सौंदर्याची संवेदना अक्षर साहित्यात परिणत होण्याची चिन्हे दिसू लागली. ड्रिवेट साहेबांनी अरविंदांची आत्मनिर्भरता फुलवली. बालकवी महाकवी होण्याचा प्रयत्न करू लागला. सत्य संकल्पाचा दाता उद्गारला तथास्तु. म्हणजे आपण म्हणतो तसं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अरविंदांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि रूपसंपदा मोहित करणारी होती. रूपाचे सौंदर्य, वृत्तीचे गांभीर्य, वाणीचे माधुर्य, विचारांचे ऐश्वर्य इत्यादी अनेक दुर्मिळ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. एक प्रकारचे प्रौढत्व लहान वयातच त्यांना आलेले होते. त्यांचे ते मोहक व्यक्तिमत्व पाहून डिटेट यांच्या आईला त्यांना आपल्या धर्माची दीक्षा द्यावी असे वाटले. पण वडिलांनी सांगितलेलं होतं ना की कुठल्याही धर्माची त्यांना दीक्षा देऊ नका, कुठलंही त्यांना इतर काही शिकवू नका, मी जे सांगेल ते शिकवा. त्यांना धर्मांतराची आवड, पण हे मात्र धर्म प्रकाराविषयी हे उदासीन होते की कुठला तरी वेगळा धर्म स्वीकारायचा किंवा धर्मांतर करायचा अशी काही त्यांना आवश्यकता वाटली नाही. श्री अरविंद 1884 रेव्हरंड साहेबांच्या सानिध्यात राहिले. मग चर्चशी मतभेद झाला व रेव्हरंड ऑस्ट्रेलियाला गेले. जाता जाता त्यांनी श्री अरविंद व त्यांच्या भावंडांची देखरेखीचे काम त्यांच्या वृद्ध आईवर सोपवले. तिने मुलांसह मॅचेस्टर सोडले आणि ती लंडनला येऊन राहिली. अरविंदांनी तेथे सेंट पॉल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अरविंदांची चाचणी परीक्षा घेतली आणि या मुलाची पूर्वतयारी पाहून ते थक्क झाले ते शिक्षक की किती हा मुलगा हुशार आहे आणि किती ह्याच्याकडे ज्ञान आहे. एका भारतीय मुलाने इंग्लिश भाषेवर संपादन केलेले प्रभुत्व पाहून शाळा प्रमुख तर अतिशय चकितच झाला. पण त्याचवेळी अरविंदांच्या पूर्व शिक्षणातील एक उणीव त्यांनी निदर्शनास आणली. अरविंद ग्रीक भाषेमध्ये कच्चे राहिले होते. मग स्वतः मुख्याध्यापकांनी त्यांना ग्रीक भाषा शिकवायला सुरुवात केली. म्हणजे लॅटिन येत होती, इंग्लिश येत होती, आता ग्रीक भाषा पण ते शिकले. श्री अरविंद लंडनच्या या शाळेत 5 वर्षे होते. अनेक उपक्रमांनी त्यांचा हा काळ गजबजून गेला. पाठ्यपुस्तके तर वाचायचीच, पण त्याही पलीकडे जाऊन विविध विषयांचे वाचन आणि चिंतन ते करायला लागले. वाङ्मय मंडळाच्या चर्चा सत्रामध्ये ते भाग घ्यायचे लहान वयापासूनच, आणि या काळात त्यांना अनेक पारितोषिके सुद्धा मिळाली. याच काळात त्यांनी इंग्लिश, फ्रेंच साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. इटालियन, जर्मन, स्पॅनिश भाषांचा व साहित्याचा परिचय करून घेतला. म्हणजे एवढा मोठा माणूस जेव्हा घडतो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याचं केवढे कष्ट असतात, केवढी साधना असते, आणि ती कशी लहान वयापासूनच असते हे आपल्याला या चरित्रावरून बघायला मिळतं. केवळ आपल्या बुद्धिबळावर, भाषा प्रभुत्वावर विसंबून ICSची त्यांनी परीक्षा दिली. म्हणजे त्यांना असं, वडिलांना असं वाटत होतं की माझ्या मुलांनी कलेक्टर व्हावं आणि ती ICS परीक्षा देऊन त्यांनी भारतात यावं आणि भारतामध्ये जे इंग्रज आपल्यावर राज्य करत होते त्या इंग्रजी ह्याच्यामध्ये त्यांनी सरकारमध्ये तिथे नोकरी करावी असं त्या वडिलांना वाटत होतं. पण यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी घडत होतं. यांना तिथेच पाश्चात्य देशात राहिलेले असतानाच कळलं होतं की अरे आपली भारतभूमी ही पारतंत्र्यात आहे, आणि त्या भारतमातेबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढा प्रेम, कळवळा जेव्हा त्यांनी भारतभूमीवर पाय ठेवला तेव्हा आलेला आहे. म्हणजे ते पुढे येईल आता. आणि मग त्यांच्या मनामध्ये तेव्हाच घेतलं की नाही, माझ्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग अरविंद क्रांतिकारक झाले. मग ते कसे क्रांतिकारक झाले आणि पुढे नंतर ते आध्यात्मिक गुरु कसे झाले, असा त्यांचा तो हा सगळा चरित्रामध्ये प्रवास आहे. एवढं तर काही सांगणं शक्य नाही आहे, थोडं थोडं बघते मी.
मग 1884 काय झालं की ट्रिवेड ऑस्ट्रेलियाला गेले आणि अरविंद त्यांच्या आईच्या आश्रयाने राहिले. थोड्याच दिवसात या बाईंनी मुलांना वाऱ्यावर सोडून दिले. बघा म्हणजे कसं झालं, आई नाही, वडील नाही, इतरांच्याच कोणाच्या तरी भरोशावर ही मुलं राहत होती. डॉक्टर घोष ट्रिवेटांना प्रतिवर्षी 360 पाऊंड पाठवत असत मुलांच्या खर्चासाठी म्हणून. आणि पहिली 3 वर्ष त्यांनी ते नियमित पैसे पाठवले. पुढे मग काय झालं, डॉक्टर घोषांची पत्नी आजारी पडली होती, मानसिक रुग्ण झालेली होती. ती मानसिक आजार तिला काहीतरी झालेला होता अरविंदांच्या आईला, आणि त्यामुळे मग त्यांची परिस्थिती पण खालावली. आणि मग पुढे पुढे त्यांनी हे पैसे पण पाठवणं बंद केलं. आणि मग डॉक्टर घोषांची पण परिस्थिती वाईट झाली. ते पण मद्य पिऊ लागले, स्वतः दुःखी झाले, पत्नी दुःखी झाली, अशी त्यांची दुर्दशा झाली. आणि डॉक्टरांची अशी परिस्थिती झाल्यामुळे आपल्याच प्रयत्नांनी कसाबसा निर्वाह करायचा आता या मुलांवर प्रसंग आला की आता आपल्याला पैसे पण येणं बंद झालेलं आहे, आपलं शिक्षण पण चालू आहे. मग त्या शिक्षणाचा खर्च, आपल्याला खायला आपलं पोट तर भरलं पाहिजे, त्याच्यासाठी उपजीविकेसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ह्यांनी त्याचा जो मोठा भाऊ होता विनयभूषण यांनी काय केलं, एका मंडळाचं कामकाज तो पाहू लागला आणि मग त्याला आठवड्याचे 5 शिलिंग मिळू लागले. भाकरीची भ्रांत पडू लागल्याने अरविंद मात्र कसे राहिले ते त्यांनी सांगितलंय की अरविंदांनी आपल्या कोशातून भूक हा शब्दच काढून टाकला की मला भूक लागली आहे. इथेच त्यांची योगाकडे जाण्याची ही पहिली पायरी असं मला वाटतं की त्यांनी त्या आपल्या भूकेवर, म्हणजे आपली जी भूक असते, तहान असते, ह्याच्यावर त्यांनी विजय मिळवला. आणि ते फक्त कपभर चहा प्यायचे म्हणे आणि एखादा पावाचा तुकडा खायचे, एवढ्यावरच ते आपला निर्वाह करायला लागले. आणि बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असे, अगदी हाडाला थंडी जाऊन भिडत असे, अंगात ओव्हरकोटही नसायचा त्यांच्या. अशाही परिस्थितीमध्ये ही मुले नाउमेद न होता विद्येच्या वाटेवर चालत होती. आणि श्री अरविंदांनी तर निर्वाणच मांडले. ICSचा इतका अभ्यास केला आणि मग सिनियर क्लासिकल स्कॉलरशिप त्यांना मिळाली. आणि मग त्या स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये त्या उतरले ते. आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ना उमेद न होता त्यांनी अंतर्यामी त्यांचा आत्मविश्वास होता, दुर्दम्य असा उत्साह होता. आणि त्या वयामध्ये त्यांनी शेलीच्या काव्याने ते भारून गेलेले होते. या जगात येणाऱ्या वैचारिक क्रांतीशी आपला संबंध येणार आहे आणि वयाच्या 11व्या वर्षीच आपले जीवन समर्पित जीवन आहे असं त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला. त्यांच्या शुद्ध बुद्धीमध्ये तो, किंवा शुद्ध बुद्धीने कौल दिला त्यांना असं म्हणायला पाहिजे. किंवा असंही म्हटलेलं आहे की त्यांना ते आदेश यायचे, परमेश्वराकडून संदेश मिळायचे आणि त्याप्रमाणे ते आपलं पाऊल उचलत असायचे. आणि त्यांना तेव्हाच असं कळलं की आपला मार्ग भोगाचा नाही आहे, तर आपला मार्ग हा त्यागाचा आहे, असं त्यांना एवढ्या लहान वयाच्या 11व्या वर्षीच कळलं. आणि जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं तसं ही कल्पना अधिकच स्पष्ट होत गेली, दृढ होत गेली. आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी आपणास आदर्श असणाऱ्या जीवनाची रूपरेषा निश्चित केली, ध्येय निश्चित केलं त्यांनी की मला पुढे काय करायचं आहे. आणि आपले जीवन शिल्प बनवण्याला त्यांनी सुरुवात केली. 1890 साली श्री अरविंद ICS झाले. ग्रीक व लॅटिन या विषयात उच्चांक घेतला. अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव झळकू लागले. त्या दिवसापासून त्यांना सरकारी निर्वाहधन मिळू लागले. आणखी एका शिष्यवृत्तीचेही ते मानकरी ठरले. म्हणजे आता पोटापाण्याचा प्रश्न संपला, त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली, सरकारी निर्वाहधन मिळू लागलं. आणि मग श्री अरविंदाच्या मनावरचा थोडासा ताण कमी झाला की आता आर्थिक ताण कमी झाला. मग श्री अरविंद 1890 साली क्लासिकल ट्रायपॉस अभ्यासासाठी केम्ब्रिजच्या किंग्स कॉलेजमध्ये दाखल झाले. 1890 ते 1892 या 2 वर्षात आवडीच्या अनेक छंदांचे संगोपन केले, मित्र जोडले आणि रीतीभाती तिथल्या अभ्यासल्या, वादसभा गाजवल्या. असं अनेक इतकं कर्तृत्व त्यांचं या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की अरविंद कसे होते, कोण होते, ते क्रांतिकारक कसे झाले. आणि त्यांच्या त्या प्रवासामध्ये विवेकानंद त्यांना सूक्ष्म रूपाने, नाही विवेकानंद
त्याच वेळेस म्हणे काहीतरी हे जेव्हा भारतामध्ये आले नंतर 14व्या वर्षी अरविंद भारतामध्ये आले, श्री अरविंद, तेव्हा विवेकानंद परदेशामध्ये गेले ती सभा गाजवण्यासाठी म्हणून. आपल्या हिंदू संस्कृतीचं अधिवेशन तिथे होतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी म्हणून विवेकानंद तिकडे गेले होते. आणि विवेकानंदांचं नंतर आपले टिळक यांचं पण उत्तम मार्गदर्शन अरविंदांना लाभलेलं आहे. आणि भारतमातेविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय विश्वास, श्रद्धा आणि प्रेम होतं. आणि या भारतमातेला आपल्याला स्वतंत्र करायचं आहे याच्यासाठी त्यांनी त्या वंगभंग चळवळीमध्ये भाग घेतलेला. मग त्या सरकार त्यांच्यावर टपूनच होतं की यांना कसं पकडायचं, यांना कसं पकडायचं. आणि ते अतिशय जहाल भाषणं लिहायचे. एका मासिकामध्ये ते मासिकं होते त्यांनी काढलेली. आणि असा त्यांचा तो प्रवास चालू असताना मग हळूहळू त्यांना असे दिव्य अनुभव यायला लागले. एकदा तर म्हणे ते असे रथ चालवत होते घोडा. हे ICS जेव्हा ते झाले ना तेव्हा त्यांना कलेक्टर व्हायचं नव्हतं, त्यांच्या वडिलांना व्हायचं. आता जे काय थोडं थोडं ऐकलंय मी ते सांगते तुम्हाला, कारण हे सगळं काही वाचणं शक्य नाही आहे. तर ते जेव्हा ते वडिलांना वाटत होतं की यांनी कलेक्टर व्हावं आणि या इंग्रजांच्या सरकारमध्ये जाऊन नोकरी करावी असं वाटायचं, पण ते म्हणाले की नाही, मी असं करणार नाही. मग त्यांनी काय केलं की ते कलेक्टरची परीक्षा तर पास झाले, पण मग नंतर त्यांना घोडागाडी चालवायची असते म्हणे, त्याच्यामध्ये पण प्रावीण्य मिळवायचं असतं. तर ती खरं सोपी परीक्षा असते, पण त्याच्यामध्ये ते मुद्दाम चुकले आणि त्या परीक्षेमध्ये ते मुद्दाम फेल झाले आणि मग त्यांचा तो ICSचा चान्स गेला. त्यांना ते काही व्हायचंच नव्हतं. आणि इकडे वडिलांना खूप वाईट वाटलं मग की हा काही कलेक्टर झालेला नाही म्हणून. असंही त्यांच्या चरित्रात सांगितलं जातं. आणि एक असाही चमत्कार त्यांच्या बाबतीत घडला की काहीतरी जोरात ते एका घोडागाडीतच बसलेले होते आणि ती इतकी वेगात चालायला लागली, वेगात, आणि ॲक्सिडेंट झाला आणि ते जोरात फेकले गेले. तर लोकांना असं वाटलं की आता झालं, हे गेले असं वाटलं. पण त्यांनी स्वतःचा अनुभव असा सांगितला की माझ्यामधूनच एक पुरुष आला म्हणे, कोणीतरी दिव्य पुरुष आला आणि त्यांनी अलगदपणे मला बाजूला केलं. म्हणजे असा अनुभव त्यांना तो साक्षात्कारच त्यांना झाला. आणि मग नंतर त्यांनी गीता वाचली, श्रीकृष्णाविषयी त्यांना कळलं, तेव्हा मग त्यांना ते श्रीकृष्ण दिसायला लागला. आणि मग ते लेले म्हणून एक जण त्यांच्या आले त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि मग त्यांनी पण त्यांना श्रीकृष्णाविषयी सांगितलं, आपल्या भारतीय ग्रंथांविषयी सांगितलं. आणि मग तेव्हापासून त्यांना ते साक्षात्कार व्हायला लागले आणि तसे त्यांना आदेश मिळायला लागले. म्हणजे त्यांना कोणी असं गुरु नव्हते, त्यांनी कोणाला गुरु केलेलं नव्हतं, पण हे जे आध्यात्मिक प्रवासामध्ये जे त्यांना उच्च लोक भेटत गेले त्यांनी त्यांना कसं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडनं त्यांना कसं ते पुढच्या वाटचालीला त्यांना दिशा मिळाली, असं सगळं या चरित्रामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे. असे हे श्री अरविंदो.